सजग संघाचा कार्यक्रम झाला त्या संदर्भामध्ये सापडणे असं म्हटलं की तो कार्यक्रम आतिश जगतापच्या आणि त्यांच्या संघटनांनी केलेला आहे आणि कुठेतरी उमेदवाराला भाजप पुरस्कृत भाजप पुरस्कृत हा कार्यक्रम आहे आणि कुठेतरी उमेदवाराला म्हणजे गलबोट लागणं किंवा असं काहीतरी प्लॅनिंग असावं असं त्यांनी म्हटलेलं. खरं पाहिलं तर सजग नागरिक संघ हा मंगळवेढ्यातील एक विकासाचं व्हिजन घेऊन पुढे जाणारा संघ स्थापन झालेला आहे. आपण पाहिलं असेल की गेल्या 3-4 वर्षापासून मंगळवेढा शहर व तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रासाठी सजग नागरिक संघ काम करते. आपण पाहिलं असेल की सजग नागरिक संघामध्ये काही मोठे मोठे अधिकारी आहेत, काही व्यापारी आहेत, काही राजकीय पदाधिकारी आहेत, काही तरुण आहेत, काही डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, काही इंजिनियर आहेत, जेणेकरून या शहर व तालुक्याचं प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक सजग नागरिक संघ स्थापन केला आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा शेतीविषयक काय प्रश्न असतील, क्रीडाविषयक काय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सजग नागरिक संघ पाठपुरावा करत असतो. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सजग नागरिक संघाने एक त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यासाठी आणि आपल्या मंगळवेढा शहराचं विजन कसं असावं म्हणून त्यांनी दोन्ही पार्टीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी निमंत्रित करून दोन्ही जे आता सध्या नगराधीश पदाचे उमेदवार आहेत त्यांचं या शहराविषयीचं जे काही विजन आहे त्यांनी जनतेसमोर मांडावं आणि त्यानंतर काही वक्तेसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोलवले होते आणि त्या वक्त्यांनी मतदारांनी मतदान कसं करावं यासाठी त्या ठिकाणी प्रबोधन होऊन मार्गदर्शन ते वक्ते करणार होते. त्यासाठी हा कार्यक्रम होता. एकंदरीत लोकांनी विचार करून मतदान करायला हवं यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला होता. आता आरोप करण्यात आला आहे की हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत आहे आणि सजग संघाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अजित जगतापांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अजित जगतापांनी हे सगळं उद्योग केला आहे असं त्यांचा आरोप आहे. तर तो आरोप हास्यास्पद आहे. हां निवडणुका म्हणल्यावर आम्हाला आमची भूमिका आम्ही प्रचाराच्या माध्यमातून सध्या मांडतोयच. स्टेजवरती आमच्या प्रचार सभा होत आहेत किंवा कॉर्नर सभा होत आहे. आमची भूमिका मांडायला आम्हाला आमचं व्यासपीठ उपलब्ध आहे. परंतु जर सजग नागरिक संघासारख्या जर संघानं चांगला विचार करून दोन्ही उमेदवारांना त्यांचं जर व्हिजन असेल ते जर मांडण्यासाठी जर तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ करून दिलं असेल तर त्यात माझा काय हात आहे की हा कार्यक्रम मी घडवून आणायचा. मला जर काय माझी व्हिजन मांडायला सध्या आमच्या प्रचार सभा आहेत, त्यानंतर आमच्या तुमच्या माध्यमातून मी असेल, आमदार साहेब असतील किंवा उमेदवार माझ्या पत्नी सुप्रिया जगताप असतील, आम्ही आमचं जे काही विचार आहेत आमचं व्हिजन आहे तुमच्यासमोर मांडतोय. परंतु सजग नागरिक संघाने सुद्धा सगळ्या पदाधिकारी त्यांनी ठरवलं. मला सुद्धा अचानक परवा दिवशी त्यांनी डायरेक्ट निमंत्रण दिलं की असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे, तुम्ही उमेदवार त्या ठिकाणी या आणि एक उमेदवार आमचे उमेदवार त्यांचे उमेदवार आणि त्यांचा एक प्रतिनिधी आणि तुमचा एक प्रतिनिधी अशी चौघांनी तुमची भूमिका मांडा आणि त्यानंतर त्यांनी आणलेलं वक्त्याचं भूमिका मांडतील. परंतु ह्यामध्ये कुठं बाबा की माझा त्यातून काय फायदा होणार होता म्हणून सजगला मी कार्यक्रम घ्यायला लावला असं कुठेच काय नव्हतं. कारण तुमची भूमिका तुम्ही मांडायची होती, आमची भूमिका आम्ही मांडणार होतो. परंतु तुमच्या समोर किंवा तुम्हाला जनतेसमोर मांडण्यासाठी तुमच्यात व्हिजनच नाही. या शहरासाठी तुम्ही काय करणार आहे किंवा तुम्ही कोणाच्या मार्फत या शहराला विकासासाठी निधी आणू शकताय. कारण आमच्या सोबत आमदार साहेब आहेत, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, पालकमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत. हे सर्वांच्या माध्यमातून आम्ही या शहराला पुढे नेण्यासाठी या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्यासमोर विजन आहे. आम्ही आज सांगू शकतोय या शहराची हद्द लहान आहे, या हद्द वाढ करण्यासाठी आज राज्य शासनाकडे आम्ही पाठपुरावा करण्यासाठी आमदार साहेब या ठिकाणी सक्षम आहेत, पालकमंत्री सक्षम आहेत. या शहरातील आमच्या सगळ्यात मोठा प्रश्न आज पाहतोय आपण गटारीचा आहे. शहराचा आकार बशीसारखा आहे. सगळ्या बाजूनं पाणी गावामध्ये येऊन थांबतोय. यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेजसारखा महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने निधी हवा आहे. त्यासाठी
आमच्याकडे आज एवढे मोठे पदाधिकारी आहेत. त्यानंतर आपण पाहतोय मोठं एक सांस्कृतिक भवन होतं आहे, त्यासाठी उर्वरित लागणारा निधी असेल किंवा आज मंगळवार आपण कोरोनात पाहिला असेल बेड उपलब्ध होत नव्हते. आम्ही आमची मंगल कार्यालय वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक जागा त्या ठिकाणी खोट टाकून बेड आम्ही उपलब्ध करून दिले. त्याचा विचार करून आमदार साहेबाच्या माध्यमातून आज सजग नागरिक संघानेच प्रयत्न केला होता. दवाखाने होण्यासाठी आमदार साहेबाकडे पाठपुरावा केला होता. त्या माध्यमातून आज शहरामध्ये 100 खोटचा मोठं हॉस्पिटल आज तयार होते. त्याचं टेंडरसुद्धा झाले. लवकरात लवकर काम होऊन येत्या वर्ष 2 वर्षात 100 खोटचा दवाखानासुद्धा आज या ठिकाणी होतोय. अशा पद्धतीचे आज मंगळवार शहरातील शाळेसाठी सुद्धा ज्यावेळी सजग नागरिक संघ दिल्लीला केजरीवाल सरकारने शाळा ज्या बांधल्या आहेत त्या पाहून त्या ठिकाणी त्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो. मला पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये आवड आहे. सजग नागरिक संघ असेल, वारी परिवार असेल, ज्येष्ठ नागरिक संघ असेल, प्रत्येक जो काही संघ असेल किंवा सामाजिक संस्था आहेत त्यामध्ये हिरिरीनं जाऊन आम्ही काम करतोय. त्या माध्यमातून आम्ही दिल्ली दौरासुद्धा केला होता. तिथल्या शाळा पाहिल्या, आमदार साहेबाला भेटलो. आज मंगळवार शहरातल्या जेवढ्या सगळ्या शाळा आहेत त्यासाठी 14 कोटी रुपयाच्या इमारती बांधण्याचं काम आज सुरू आहे. त्यानंतर शाळेला जे खाजगी शाळा आज चालू आहे स्पर्धा त्या पद्धतीने बेंचसुद्धा आमदार साहेबांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. मुलांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आरोग्य हे आपले फिल्टर आहेत, वॉटर फिल्टरसुद्धा प्रत्येक शाळेमध्ये बसवले आहेत. मी जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य होतो. त्यामध्ये ई लर्निंग सुविधा जेणेकरून आपल्या मुलांना पहिलीपासून कम्प्युटरचं ज्ञान यावं. आज टेक्नॉलॉजीचं युग आहे, त्यामध्ये पहिलीपासून जर त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान आलं तर भविष्यात ते निश्चितपणे प्रगती करतील. म्हणून आम्ही ई लर्निंग सुविधा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध केले. असंही विकासाचं व्हिजन असणारी माणसं एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल आज पॅनलचं नेतृत्व कोण करतंय? माजी मंत्री आहेत त्या ठिकाणी. 25 वर्षे त्या ठिकाणी त्यांनी काम केले. परंतु मंगळवेढेकरांनी पाहिले या शहरामध्ये त्यांनी काम काय केलं. त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून त्या बाजूला जे लढवत आहेत त्यांचे पती आहेत. त्यांचं या 25 वर्षामध्ये या शहरामधलं काम पहा. त्यांनी ज्या संस्था चालवत आहेत त्या संस्थेचं काम पहा. लोकांना सगळं या मंगळवेढा शहरातले आता माहिती झाले. फक्त त्यांनी आरोप करायचा आणि टीका करायची ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आतापर्यंत सांगा कोणत्या सभेत सांगितले की त्यांनी आम्ही मंगळवेढा शहरासाठी अशा पद्धतीचं काम करू आणि अशा पद्धतीने ह्यांच्याकडे जाऊन आम्ही निधी आणू? एकदा तर सांगितले का? त्यांचं एकच काम चालू आहे. 20 वर्षात अजित जगताप नगरसेवक होते, त्यांनी काय काम केलं? अरे अजित जगताप नगरसेवक असताना माझ्या प्रभागासोबत इतर प्रभागात सुद्धा मी प्रयत्न केला ना काम करण्याचा. त्यांच्यासोबत आज गेल्या 10 वर्षातले नगराध्यक्ष त्यांच्यासोबत स्टेजवरती आहेत आणि त्यांनी आता परत सांगायचे की आम्हाला काम करू दिलं नाही. अशी कुठं पद्धत असते का आम्हाला काम करू दिलं नाही म्हणून सांगण्याची? तुम्हाला आता आम्ही आमची विकास कामाची पुस्तके काढली आहे. माझ्या माध्यमातून मी काय निधी आणला, आमदार साहेबांनी निधी आणला, आम्ही जनतेसमोर ठेवले ना. मग आता जे त्यांनी गटारीचे फोटो दाखवतात, काही तुमच्या चॅनलवरती शौचालयाचे फोटो दाखवतात. खरं तर मला त्यांना सांगायचं आहे आज तुमच्या घरामध्ये ठेकेदार आहे. आज नगरपालिका काम त्यांचा मुलगा करतोय. समोरच्या नगराध्यक्ष जे आहेत त्यांचा मुलगा सुशील आवतडे नगरपालिका ठेकेदार आहे, काम करतोय. जे 8 दिवस झाले शौचालयाचा एक फोटो आपल्या माध्यमातून करतोय. त्या शौचालयाचं एस्टिमेट होतं 60 लाख रुपयाचं अण्णाभाऊसाठीच्या पुतळ्याच्या पाठीमागचं. तर ते काम सुशील आवतडे यांनी गेल्या वर्षी केले. एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम तुम्हीच करताय आणि लोकांसमोर परत त्याच शौचालयाचे व्हिडिओ काढताय न दाखवताय निकृष्ट दर्जाचं काम झाले. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांना एक दिशाभूल करण्याचं काम आज काही समोरची मंडळी करत आहे. निश्चितपणे भविष्यात अशा चुकीच्या पद्धतीनं काम करणारे जे ठेकेदार आहेत आज त्यांच्यासोबत असतील. चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम होते. आज तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की परवासुद्धा सिद्धेश्वर आवताडेंनी त्यांच्या मुलाखतीत आमच्यावर काय आरोप केले, इंग्लिश स्कूलमधल्या टावर संदर्भात असतील किंवा त्या शौचालयासंदर्भात ते अनेक आरोप केले की टक्केवारीच्या ह्याच्यातून हे कामं करत आहेत. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. सिद्धेश्वर आवताडे यांचे भाऊ सुशील आवताडे नगरपालिकेत कमीत कमी 4 ते 5 कोटी रुपयाची आज त्यांनी कामं केली आहेत आणि आज कामं सुरू आहेत. त्यांच्यासोबत असणारे प्रत्येक किल्लेदार
यांच्यासुद्धा नावावर आज नगरपालिका 10 कोटीची कामं चालू असतील. अजून ठेकेदार आता सगळे ठेकेदार त्यांच्यासोबत आहेत नगरपालिकेचे. आमच्यासोबत एकही ठेकेदार नगरपालिकेचा नाही किंवा 1-2 असतील परंतु माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. सुशील आवताडे असतील, प्रतीक किल्लेदार असतील, यांनी जर वैयक्तिक अजित जगताप यांनी जर तुमच्याकडं 1 रुपयाची जर टक्केवारी घेतली असेल, तुम्ही पण तुमच्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवा. मी पण मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो किंवा दामाजी पंताच्या देवळात जाऊन देवावर हात ठेवूया किंवा गैबेसाहेबाच्या दर्ग्यात जाऊन आपण हात ठेवून डोक्यावर सांगूया, तुम्ही जर 1 रुपया टक्केवारी देऊन जर आम्हाला त्या ठिकाणी कामं मिळवली असतील तर आम्ही आजही तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यायला तयार आहे. उगीच चुकीच्या पद्धतीनं फक्त काय आरोप करायचे म्हणजे लोकांची दिशाभूल करायची म्हणून ही निवडणूक त्या ठिकाणी ते वेगळ्या पद्धतीवर नेत आहेत. माझं लोकांना जाहीरपणे आव्हान आहे, आपण ही निवडणूक विकासाच्या दृष्टीनं बघितली पाहिजे. फक्त टीका करायची, त्यांच्याकडं कसलाच मुद्दा राहिलेला नाही. आज आमच्याकडं आमदार साहेबांनी गेल्या 3.5 वर्षात एवढी मोठी शहरात कामं सुरू आहेत की आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे आज शहरात कामं सुरू आहेत. म्हणून आज आम्ही आमदार साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचा या विधानसभेला निर्णय घेतला आणि भविष्यात सुद्धा आमदार साहेबांचं एक विजन आहे या मंगळवेढा शहराला प्रगतीपथावर न्यायचं. आणि आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुती सरकार आहे. निश्चितपणे या शहराला आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन काम होतील. सिद्धेश्वर आवताड्यांनी केलेले सगळ्या संघाच्या कार्यक्रमाला सिद्धेश्वर आवताडे यांनी जे बोलले त्याच्यानंतर कुठेतरी मतदारांनी किंवा मंगळवेढ्याच्या नागरिकांनी त्या कार्यक्रमाला पाठ फिरवले असं वाटते का? विषय कसा झाला, आरोप बेछूट आहेत का त्यांचे, खरे की खोटे? आरोप बेछूटच आहेत. कारण सजगचा जो विषय होता तो त्यांनी एक चांगलं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आज आपण पाहिलं असेल मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आम्ही सातारामध्ये सुद्धा पाहिलं, तिथले नगराध्यक्ष 7 नगराध्यक्ष उमेदवार होते, त्यांचं सुद्धा त्याने डिबेट घेतलेलं होतं. अजून मोठ्या मोठ्या महापालिका असतील, नगरपालिकेमध्ये असे चर्चासत्र होत असते आणि त्यातून चांगलं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून लोक मतदान करत असतात. परंतु आपण काय म्हणतो की नाचता येईना अंगण वाकडं, तसा प्रकार आहे. यांना नाचायला येत नाही ना अंगण वाकडं म्हणणार, तुमचं व्हिजनच मांडायला येत नाही. तिथे येऊन तुम्हाला काय मांडणार आहे, तुम्हाला मांडायला येत नाही म्हणून उलट्या पद्धतीनं चालू करून आरोप करून हा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. पण काल व्हिजन मांडायला तुमच्याकडून हे कोणी आलं नाही. नाही. काल कसं झालं, त्यांनी व्हिजन मांडण्यासाठी जी भूमिका मांडली की एकतर्फी कार्यक्रम आहे. मग सजग नागरिक संघावरती त्यांनी आरोप केला. त्यामुळे सजग नागरिक संघाने सुद्धा काय सांगितलं की राजकीय आरोप आमचे जर होत असतील तर आम्ही दोन्ही पण बाजूला त्या ठिकाणी मुद्दे मांडायला किंवा तुमचं व्हिजन मांडायला आम्ही संमती देणार नाही. आम्ही फक्त जे बाहेरून आलेले आपले ॲडव्होकेट खतीब असतील किंवा डॉक्टर शिवरत्न शेटे असतील यांना त्या ठिकाणी मतदारांना जनजागृती करण्यासाठी वेळ देऊ आणि त्या पद्धतीने त्यांनी तो कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाला आम्ही व आमचे पदाधिकारी उमेदवार उपस्थित होतो. मंगळवेढ्याच्या पत्रकार संदर्भात त्यांनी जो आक्षेप घेतला तो कितपत खरा आहे? मंगळवेढ्याच्या पत्रकार संदर्भात आक्षेप सजग नागरिक संघाचे अध्यक्षांनी मुलाखत तुम्हाला दिली जाईल आणि मी पण त्यांना विचारलं. ते म्हणले मी कुठेही मंगळवेढ्याच्या पत्रकाराबद्दल आवाक एक शब्दही बोललो नाही आणि आम्ही ही मुलाखत घ्यायला पत्रकारांना निमंत्रित केलंच नव्हतं. आम्ही निमंत्रित केलं ते ॲडव्होकेट आणि व्याख्याते जे आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत डॉक्टर शिवरत्न शेटे त्यांना आम्ही निमंत्रित केलं होतं. त्यामुळे पत्रकारावर काय आरोप करायचा कारण प्रश्न येत नव्हता आणि पत्रकाराची सहानुभूती घेण्यासाठी तो सिद्धेश्वर आवताडे यांचा केविलवाला प्रयत्न होता. आजपर्यंत तुम्ही जे त्यांच्याबद्दल जे आरोप केले की त्यांचं असं म्हणणं आहे की जे काय आहे आपण शिवतीर्थावर समोर या समोर काय असेल ते आपण बघू. मग आपल्या सभा चालूच आहेत. आम्ही शिवतीर्थावरतीच आरोप केले आहेत. त्यातले एकाहत्तर आरोपास त्यांनी खंडन केले का? तुमच्यासमोर केलं एका आरोपास खंडन. त्या संदर्भात ते पुरावा देऊ शकले का? बाजार समितीच्या बाबतीतला एक किरकोळ आरोप आहे तो तिथल्या गाड्या संदर्भात. त्याचं काय उत्तर देऊ शकले का? काहीच उत्तर देऊ शकले नाही. फक्त ते आता एक तुमच्या टी व्ही माध्यमासमोर म्हणायचं आहे की शिवतीर्थावर या आम्ही आरोपाला उत्तर देऊ. आम्ही पण पाहिलं आहे गावामध्ये एक पत्रक करते
त्याचे जे काय 20-25 मुद्दे आहेत ते शिवतीर्थावर येऊन उत्तर देऊ द्या किंवा एक पत्रक परिषद घेऊन उत्तर देऊ द्या त्या मुद्द्याचं. बरं ते काय आव्हान लास्ट काय करायला हवं म्हणजे लास्ट प्रश्नाचे आव्हान म्हणतात काय करायचं? मंगळवासियांना माझं एक आव्हान आहे की निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. शहराच्या प्रगतीची निवडणूक आहे. शहराला एका विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवणार निवडणूक आहे. कारण आज राज्यामध्ये अतिशय वेगानं विकासाचं काम करणारी आज या ठिकाणी सरकार आहे आणि आज या सरकारच्या माध्यमातून जर आपल्या शहराला खरंच विकासाच्या दिशेने न्यायचं असेल, शहराचे मूलभूत प्रश्न सोडवायचे असेल, शहरातील तरुणांचे जे स्वप्न आहेत या ठिकाणी आपलं एक मोठे क्रीडा संकुल असावं, स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र असावं, अनेक आपले जे प्रश्न आहेत ते जर खऱ्या अर्थानं सोडवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात निधी फक्त महायुती सरकार देऊ शकतं. देवेंद्रभाऊ फडणवीस देऊ शकतात, नामदार अजितदादा पवार देऊ शकतात, एकनाथजी शिंदेसाहेब देऊ शकतात, पालकमंत्री गोरे साहेब देऊ शकतात आणि आमदार समाधान आवताडे साहेब या सगळ्या विकास कामासाठी निधी खेचून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून आपण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी या शहरातील जनतेने उभं राहावं असं माझं मंगळा शहरवासियांना आव्हान आहे.